आमच्या मुलाची हलका डॉक्टर नाळे 5 लाख रुपये किंमत ठरवतात. अवघ्या 26 वर्षाचा मुलगा स्वतः चालत जाऊन हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. खूप भयानक आहे हे सगळं जे आमच्या पेणमध्ये काल घडलंय, की तो मुलगा स्वतः चालत जाऊन ऍडमिट झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालंय. त्याला जनरल वॉर्डला शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर संध्याकाळी त्याची तब्येत जास्त खालावली आणि तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने हात वर केले की आता इथून पुढचा इलाज आम्ही करू शकत नाही, तुम्ही याला पेणवरून पनवेलला घेऊन जा. त्यानंतर त्याला पेणवरून पनवेलला MGM हॉस्पिटलला नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच फक्त त्या निष्पाप मुलाचा जीव गेलाय आणि कुटुंबियांचं म्हणणं चुकीचं नाहीये, कारण की अपेंडिक्स हा असा रोग मोठा नाहीये की ज्याचं ऑपरेशन करताना मृत्यू होईल आणि डॉक्टरांनी देखील हे कबूल केलं की अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान मृत्यू होईल असे चान्सेस अजिबात नसतात. त्यामुळे डॉक्टरांकडनंच काहीतरी चुकीचं घडलंय, काहीतरी हलगर्जीपणा झालाय की ज्याच्यामुळे आज त्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. आणि पेणमधली ही पहिली घटना नाहीये. या आधी देखील एका खेळाडूसोबत असं झालं होतं, त्यानंतर एका महिलेसोबत असं झालं होतं की चुकीच्या उपचारांमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायला हवं, या सगळ्या विरोधात आवाज उठवायला हवा, योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि दोषींवर शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून पुन्हा पुन्हा अशा घटना पेणमध्ये घडणार नाहीत. या सगळ्या दरम्यान एक गोष्ट मला चुकीची वाटली, ती म्हणजे पेणचे पत्रकार. 2-3 दिवसापूर्वी जेव्हा काहीतरी समथिंग मारामारीचा विषय पेणमध्ये झाला होता, जो की चुकीचा होता हे सगळ्यांना माहितीये, तरी देखील सगळ्या पत्रकारांनी तो विषय खूप मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता की आरोपीने असं मारलं, रॉडनी मारलं, हे केलं ते केलं. पण आज जेव्हा डोळ्यांनी दिसतंय की एका निष्पाप मुलाचा जीव गेलाय, चुकीचं घडलंय, तेव्हा सगळे पत्रकार का गप्प आहेत? मी ज्या पत्रकारांचे अकाउंट बघते किंवा ज्या न्यूज बघते, त्या तरी कुठल्या न्यूजवाल्यांच्या अकाउंटला मला असं दिसलं नाही की पेणमध्ये असं चुकीचं घडलंय. त्यामुळे सगळ्या पत्रकार बांधवांना मी हात जोडून विनंती करेन की फक्त पैसे घेऊन पेड न्यूज देणं बंद करा. जिथे खरंच चुकीचं आणि खरंच अत्याचार घडतोय त्या विरोधात बोलायला शिका. त्या ज्या मुलाचा, निष्पाप मुलाचा जीव गेलाय, त्याच्या कुटुंबियांवर आज काय प्रसंग ओढावलाय, त्यांची आज काय अवस्था असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. देव न करो आणि पुन्हा अशी वेळ आपल्या कुठल्या कुटुंबियांच्या सोबत घडायला नको. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. त्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली.